हॅलो फ्रेंड्स, यूट्यूब चॅनल शोभना क्रिएशनमध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये उलनपासून राखी तयार करायची आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये। चला आपण आज राखीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी हे तुम्हाला आवडतील तसे मी आपले सफेद आणि हे छोटेसे मणी घेतलेले आहेत। हिरव्या कलरची आज आपण राखी करायला सुरुवात करू। आपण गोंड्याला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण हा गोंडा तयार करायचा आहे। 2 बोट असे पकडायचे आहेत आणि त्या 2 बोटाला असं राऊंड करायचा आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 तर मी हे 30 आळडे टाकलेले आहेत। नंतर आपण हे कट करून घ्यायचे। एक तुकडा आपण असा घ्यायचा आहे आणि आता आपण याला बांधणार आहे। तुम्ही उलनला सुई लावून पण बांधू शकता। दोन्ही बोटाच्या आतमधून आपल्याला उलन बाहेर आणायचे। त्याला बांधून घ्यायचं असं। मधोमध बांधून टाकायचे आणि हळूहळू सोडून द्यायचे। असं फक्त बांधून 2 गाठी बांधून दोरा कापून टाकायचा। ते 2 दोरे कापून टाकायचे असे। असं तयार होते। हा गोलाकार एकदम सुंदर असा तयार होते। आता याला गोंडा कसा तयार होते बघा। कातर घ्यायची, कात्रीने आपल्याला हे आडे असे कट करायचे। पूर्ण आडे कट करून घ्यायचे, एक पण आडा सोडायचा नाही। सगळे आडे कट झालेले आहेत। आता या गोंड्याला आपल्याला शेप द्यायची। आता झाला गोंडा तयार। एकदम गोल गोल होईल असा शेप द्यायचा। आणि हाताने असं गोल गोल तयार करायचं। जेवढा छोटासा तयार होईल तेवढा गोंडा छान एकदम छान दिसेल। आपला गोंडा तयार आहे। राखीला जितका दोरा आपल्याला लागतोय तेवढं उलन आपण मोजून घ्यायचंय। आणि मणी घालण्यासाठी उलन मधून मणी जात नाहीत, तर सुईच्या आधारे असं ओवून घ्यायचंय। अगोदर मणी टाकायचे आवडीनुसार।
2 मणी टाकले, एक छोटा. नंतर गोंड्याच्या मधोमध सुई टाकायची. गोंडा बाहेर काढल्याच्या नंतर परत 2 मणी टाकायचे. एकदम सोप्या पद्धतीनं गोंड्यापासून आपण ही राखी तयार केलेली आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.